ओके स्टार्ट. गुड आफ्टरनून तुमकां सगळ्यांक येवकार. आज म्हजे बरोबर काँग्रेस पार्टीचे प्रेसिडेंट बाब अमित पाटकर आसा आनी आयज आमी जॉयंट प्रेस कॉन्फरन्स घेवपाचें कारण म्हणल्यार इंडिया ब्लॉक आनी इंडिया अलायन्स आनी आमचो भारत देश सर्वप्रथम, आमचें गोंय सर्वप्रथम आनी भ्रश्ट भारतीय जनता पार्टी हरोवपाचो आनी गोंयकारांक एकठांयवपाचो हो उद्देश समोर दवरून आज एक व्हडलो डिसिजन आमी घेतला. तो म्हणजे इंडिया ब्लॉका अंडर, इंडिया अलायन्सा अंडर गोंयची दोनूय सीट, उत्तर आनी दक्षिण, नॉर्थ आनी सावथ गोवा, जे गोंयचे लोकसभेचे सीट आसा ते दोनूय सीट आमी ठरयला की काँग्रेस पक्षाक दितले. काँग्रेस पक्ष अंडर इंडिया अलायन्स ही दोनूय सीट लढतले आनी आमी आनी काँग्रेस म्हणजे आम आदमी पार्टी आनी काँग्रेस पक्ष एकत्रीत रावन हे इलेक्शन फॉर ऑल पर्पजीस इन्क्लुडींग बूथ मॅनेजमेंट टू गेटिंग टू द पीपल वी विल बी डुईंग दीस टुगेदर. आनी आज खूब खोस भोगता की दीस डिसिजन हॅज बीन अरायव्ड एट बाय कन्सिडरींग द एंटायर सेंट्रल लिडरशीप, द लोकल लिडरशीप, काँग्रेस पक्ष, काँग्रेसचे हांगचे जे फुडारी, काँग्रेसची जी मिड लायन आसा आनी आमचे जे लिडर्स आसात आनी एकठांय जावन हे डिसिजन घेतला. आमी हे डिसिजन गुजरात, पंजाब, दिल्ली आनी आसाम आनी वेगवेगळ्या जाग्यांचेर अशी डिसिजनां घेतल्या जी एकठांय इलेक्शनां लडोवन भ्रश्ट भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आसा तांकां हरोवपाचो जो आमचो हेतू आसा तो लक्षांत दवरून हे डिसिजन घेतला. तेन्ना वी वॉन्टेड टू अनावन्स दीस टुगेदर आनी म्हाका खोस भोगता की काँग्रेस पार्टीचे अध्यक्षय आज म्हजे बरोबर आसा वेन आय एम मेकिंग दीस डिसिजन नोन टू ऑल ऑफ यू. पयले सुवातेर हांव काँग्रेस पक्षाचे आमचे AICCचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेजी, तशेंच आमचे लिडर राहुल गांधी, आमचे जनरल सेक्रेटरी ऑर्गनायझेशन KC वेणुगोपाल आनी इंडिया अलायन्स कोऑर्डिनेशन कमिटीचे जे चीफ आशिल्ले मुकुल वासनीक हांचे धन्यवाद करता. आमचे गोंयचे प्रभारी इन्चार्ज माणिकराव ठाकरे आनी खास करून आम आदमी पक्षाचे तांचे कन्वेनर अरविंद केजरीवालजी, संदीप पाठक आनी आमचे गोंयचे आम आदमी पक्षाचे अध्यक्ष बाब अमित पालेकर हांचे हांव मना काळजांतल्यान धन्यवाद करता. कित्याक गोंयचे सेंटिमेंट कितें आसा हें हांवें म्हज्या पक्षाक सांगिल्लें आनी हाचेर खूब डेलिब्रेशन जालें, डिस्कशनां जालें आनी अल्टिमेटली एक कन्सेन्सस डिसिजन जालें गोंयच्या हिताक लागून. सो आम आदमी पक्षाचे आनी तांचे सर्व कार्यकर्त्यांचे हांव धन्यवाद करता की तांणी लोकसभेक दोनूय सिटांक लढपाक काँग्रेस पक्षाक आदार करपाचें तांणी डिसिजन घेतलां. त्याच बरोबर हांव जे बाकीचे जे पक्ष आसात जे ह्या भ्रश्ट जुमला पार्टीच्या विरोधान जे लढटात, जांकां हे भ्रश्ट जुमला पार्टीचे सरकाराक घरा धाडपाक जाय, तेय पक्षांक हांव आज तुमच्या मार्फत उलो मारतां की आज खंय तरी इंडिया अलायन्स ब्लॉक ह्या देशान ह्या भाजप सरकाराक हरोवपाक मुखार सरल्यात. सो म्हाका दिसता इतर पक्ष जे ह्या BJP पक्षा विरुद्ध उलयतात किंवा जे विरोधी तांकां हे हो भारतीय जनता पार्टीचो सरकार नाका, म्हाका दिसता तांणी एकत्र येवचें, हातभार लावचे आनी गोंयची जनता जी आज पिडीत आसा ह्या भ्रश्ट जुमला पार्टी सरकाराचेर, म्हाका दिसता तांणी हातभार लावून इट हॅज टू बी अ युनायटेड फायट. म्हाका दिसता सगळे जे विरोधी पक्ष जे आसात तांचो आवाज एक जावपाक जाय. एनी क्वेश्चन्स? आपण डिक्लेअर केल्लो आमी जे डिसिजन आज घेतला ते इंडिया अलायन्स ब्लॉकाच्या हितान घेतला. आमी जे आज डिसिजन घेतला ते भारत देशाच्या जो आमचो देश आसा ताच्या हितान घेतला आनी आमी आमचो जो कॅन्डिडेट डिक्लेअर केलो तांकांय वेंझिबा ताकाय आमी समजायला. आनी प्रश्न हो आशिल्लो की कांय डिसिजनां केन्ना केन्ना कठोर घेवची पडटा, पूण ती कठोर डिसिजनां अशे खातीर घेवची पडटा की अलायन्साचो जो धर्म आसा, अलायन्साचो धर्म आसा ताका अनुसरून घेवची पडटा. आनी हे डिसिजन इवन दो it is a little stronger decision vis-a-vis Aam Aadmi Party is concerned, maybe a little disappointing for our Aam Aadmi Party volunteers and some of the leaders also, but
हातून जे डिसिजन घेतला ते इंडिया अलायन्साच्या ब्लॉका खातीर घेतला. अशेच तरेन आमी डिसिजन घेवपाक कारण म्हणल्यार की कांय दुसरे स्टेट आसा वेर आम आदमी पार्टी एज सिटींग MPs, आम आदमी पार्टी एज स्ट्रॉंगर बेज, थंय काँग्रेस पक्षान आपलो जागो सोडला. सो हे डिसिजन गोंयान घेतला. तांचो थंय सिटींग MP आशिल्लो साऊथ गोवा. तशेंच तांणी आमकां थंय ज्या जाग्यार तांणी सिटां सोडल्या थंय तांणी आमकां सांगलां की आमी थंय कॅन्डिडेट्स घालचे ना. आनी इट इज एब्सोल्युटली अ सीट शेअरिंग अरेंजमेंट नॅशनली इम्पॉर्टंट for the importance of India bloc and India alliance and to defeat corrupt BJP. So a decision जे आसा is going to help India alliance bloc and we are going to work together. आमी आमच्या व्हॉलंटियर्सांक सांगला, आमी काँग्रेस पक्षा कडेन सांगला की ज्या जाग्यार आमी आमचे MLA आसा, आमचे बूथ मॅनेजमेंट आसा, आमचे जे लोक आसा ते बरोबर काम करचे पडटले आनी काम केल्यारच हे एकत्रीतपणे जातले. सो तेन्ना खंय तरी मिळून मिसळून आमी काम करचे पडटले. आनी आमी दोगूय जाण एक गजाल सांगूं सोदता की आमी आमचो तो गोंयकार हातीन झाडू घेऊन भ्रष्ट कमळाक भायर उडयता. आनी एक इशू झाले म्हणटा की तुमी वॅन्सीचें म्हटलें जाल्यार वॅन्सीक कितें सांगलां तुमी? Hey, Vanzi, प्रत्येक decision making and Vanzi was a part of every decision making. So it was an internal matter between Aam Aadmi Party and India Bloc Alliance. I think some things are going to remain as far as alliance talks are concerned. So nobody is hurt here. Nobody is disappointed here as far as this decision is concerned. This decision is for the well-being of India Bloc. This decision is for well-being of India Alliance. आणि आमचो हेतू आसतलो की नॉर्थ गोवा आणि साऊथ गोवा जे सीट आसा ते कशे तरेन मॅक्सिमम वोट्स घेवन आमी इंडिया अलायन्साचे जे उमेदवार आसा तांकां जिखून हाडटले. सो तो प्रयत्न आसतलो आनी त्या निमतान आमी काम सुरू करतले आनी केलाय. आमी जे अजून पर्यंत काम केला वी वील मर्ज आवर वर्क विथ काँग्रेस पार्टी टुगेदर. वी आर गोइंग टू विन बोथ द सीट्स. आणि लोकां मदीं डावट खंयच उरचो न्ही हो एक मुख्य हेतू आसा की अजून पर्यंत आमी पळयला की 67% ऑफ द पीपल, 2/3 ऑफ पीपल ऑफ गोवा हॅव बीन वोटिंग अगेन्स्ट BJP. तातूंत 28% सुमार काँग्रेस पक्षा कडेन जी वोट आशिल्ली वोट बँक बिटवीन 25-28% आनी मे बी मोर इन साऊथ गोवा. देन आमचे कडेन जी वोट बँक आसा ती सगळी एकठांय करून जर एकत्रीतपणे वोटींग एक क्लियर कट कॅन्डिडेटाक केली जाल्यार लोकां मदीं डावट उरचो ना. वी आर गोइंग टू क्रॉस द मार्जिन्स विच आर रिक्वायर्ड फॉर विनिंग बोथ द सीट्स अँड वी वील वर्क टुवर्ड्स इट. तुम्ही वेंजी फाटी घातली तितून आता काँग्रेसचे कॅन्डिडेट डिसायड जाल्लो आसा दोन्ही सीटून काय घाल्ले आसा. सो आता तेजे डिसिजन उरला. काँग्रेस पक्षाचो कॅन्डिडेट कोण हाजेर प्रोसेस इज ऑन. फुडल्या आठवड्याक मंगळारा आमची स्क्रीनिंग कमिटीची मिटींग आसा दिल्ली अँड आफ्टर दॅट मिटींग द कॅन्डिडेट वील बी फायनलायज इन दॅट मिटींग. आता आमी टायम एंड अगेन सांगत आसा की दोनूय सिटां आमी जिखतले म्हणया फॉर. म्हाका दिसता आम आदमी पक्षाचो साथ मेळून म्हाका दिसता आतां एक क्लियर मेसेज गेल्ली आसा की ह्या फावट येता त्या लोकसभेच्या इलेक्शनाक इट वील बी अ कलेक्टीव एफर्ट ऑफ ऑल द ओपोजिशन. आनी म्हजी परत एकदां विनंती आहा हे बाकीचे कोण आहा पळय तांणी आमचे बरोबर येवचें आनी BJPक डिफीट करपाक आमकां हातभार लावचो. बाकीचे म्हणजे कोण म्हणजे गोवा फॉरवर्ड सपोर्ट मेळना. बाकीचे ज्यो पार्ट्यो आसतल्यो रेव्होल्युशनरी गोवन आसतलो, गोवा फॉरवर्ड आसतलो, मगो पक्ष आसतलो आनी कोण UGDP आसत, कोण 3 इंडिपेंडंट MLA आहा तांकां उलो मारता. रेजिनाल्ड आसा, तुगेलो आंतोन वाद आसा, डॉक्टर शेटये आहा. तुमी आतां एसेंब्लीन पळयला की डॉक्टर शेटये तो सामको म्हणल्यार काळजांतल्यान उलयता, लोकांचे प्रश्न मांडटा बिकॉज ही इज नॉट सॅटिस्फायड with the working of BJP. So I think all these people who had gone to the voters asking votes to defeat BJP, म्हाका दिसता तांणी आतां सगळ्यांनी आमकां सपोर्ट करपाची गरज. पूण तुमचे आमदार अमित खंय आसा सध्या? ते रस्त्यार केन्ना दिसना. इवन दोनूय पार्टींची जर म्हणशीत जाल्यार कसलेच पार्टिसिपेशन प्रेस कॉन्फरन्स सुद्दां तुमीच घेतात. आमदार रस्त्यार येवपाची गरज नासता. आमदारान एसेंब्लीन जें काम करपाक जाय ते बरेपणान काँग्रेस पक्षूय करता, ते बरेपणान आम आदमी पार्टीचे आमदार करता. कांय जी गजाली आसता ते पार्टी प्रेसिडेंट आनी बाकीची लिडरशीप जी आसा तांणी करचे आसता. तुम्ही काँग्रेस पक्षाचें जें काम जें पळयलां आसा इनफॅक्ट काल आनी पयर तांणी वेगवेगळे विशय घेतले. पयर आमचो आमदार तूं म्हणटा जाल्यार पयर आमचो आमदार 39B हाकाय आयिल्लो. ही हॅड कम देर अँड ही हॅज गिवन सपोर्ट, ही हॅज मेट द TCP. काँग्रेसचे आमदार खंयच नासले. काँग्रेसचे प्रश्न हो आसता की आमदारांचें जें काम आसा ते आपली कॉन्स्टिट्युएन्सीन लोकां खातीर काम करून गोंयाच्या भल्या खातीर काम करून प्रश्न एसेंब्लीन व्हरप आनी एसेंब्लीन मांडप. आनी म्हाका दिसता ते बरेपणान
तिनूय विरोधी पक्ष आसा, जो गोवा फॉरवर्ड असो, काँग्रेस असो किंवा आम आदमी पार्टीचे आसा, ते बरेपणान ते मांडटा. आमी एज लोकल लिडर्स हॅव टू टेक these questions to them and they have to present it in the assembly, and I think they are doing wonderful job even though they are least in terms of majority as far as assembly is concerned. So म्हाका दिसता खंयच्याच विरोधी आमदाराक दोश दिवपाची म्हाका तरी दिसना गरज. तुम्ही एक जेन्ना important कॅन्डिडेट विषय डिक्लेअर म्हणटा केल्लो पळय, पळय, जेन्ना कॅन्डिडेट डिक्लेअर केल्लो न्हू तुम्ही, तेन्ना सांगलेले की काँग्रेस सिरियस ना तेंचे डिसिजन मेकिंगान. आता जेन्ना हो प्रोसेस त्यांचो चालू आहा तो तुमकां एक्सेप्ट आसा? तुम्ही त्यांना केलं की जे आमी वॉच इन दीज वर्ड्स, आय डोंट थिंक वी हॅव सेड समथिंग लायक दिस काँग्रेस सिरियस ना म्हणून, बट डिले इज गोइंग टू हॅव इफेक्ट. हो आमी सरळ म्हणिल्लें की डिले जावपा जायना म्हणून. वी हॅव स्पोकन टू काँग्रेस पार्टी, इंडिया अलायन्स ब्लॉक ऑल्सो, आणि त्या दिसाच्यान आयच्या मेरेन ज्या स्पिडीन जें काम चल्लां आनी फुडल्या 4-5 दिसां भितर जशें अमित बाबान तुमकां सांगलां की आमी आमचो कॅन्डिडेट डिक्लेअर करतले म्हणून, आय थिंक दॅट शूड हॅपन, दॅट वूड हॅपन. आमी खंय तरी आमची ओपिनियन्स दिल्या की खंयचे कॅन्डिडेट आनी खंयचे नासचे. आतां ते सगळे हे करून एकत्रीतपणे काम करतलो जाल्यार कांय डिसिजनां फास्ट घेवची पडटली, कारण इलेक्शन केन्नाय डिक्लेअर जावपाक शकता. पण नाव वी हॅव डिसायडेड टू कम टुगेदर. द फॅक्ट रिमेन्स एज टुगेदर वी आर अ फोर्थ, वी आर गोइंग टू बी अ स्ट्रेंथ. आणि आमची जी फिस्ट आसा इज गुड इनफ. सी हात आणि झाडू एकठांय जालो की खूब गजाली साफ जाता. ओके, Cases एक आपल्याला एक आपल्या- विषय हा म्हणटा पळय, तुम्ही इतले उलयले तितून आतां इम्पॉर्टंट थिंग वेन यू टॉक अबाउट साऊथ गोवा तुमचे 2 आमदार, तुझे 2 आमदार. यू आय डोंट नो हाव फार यू थिंक अबाउट नॉर्थ गोवा. साऊथ गोवा अजूनही तो कन्सेन्सस आतां युरीच्या नांव येता. दॅट इज वन थिंग. हाव इज इट कन्फर्म? दॅट इज नो आय लायक. सेकंड थिंग इज दॅट importance is of Vijay Sardesai also plays an important role in South Goa. So how do you look at both these factors when you talk दोन्ही अमित म्हणल्यार? आणि आता फर्स्ट स्टेप इज दॅट टुडे वी हॅव डिक्लेअर्ड that Aam Aadmi and Congress has declared that Congress is going to fight both the seats. Okay. Now the second step is whoever are there in opposition, other MLAs, we will approach them. We will approach them in coming days and we will seek their support. We have the nawa घेतली. We will go and Vijay is also no Goa Forward is the alliance partner of Congress. So we are going to approach him. We are going to discuss with him. Now there is no delay. तुम्ही मेळ्ळे डिले झाला तो खरो आता कॉन्सेन्सस ठरवपाक भारतीय जनता पार्टीनी आज गोंयान कॅन्डिडेट डिक्लेअर त्यांचे काम चालू आहे. तांचे काम चालू आसा तशें आमचेंय काम चालू आसा. आमी फक्त सोशल मिडियाचेर सभा घेता त्यो घालना. आज ते गव्हर्नमेंटाच्या पयशांनी, आज गव्हर्नमेंटाच्या पयशे तुज्या आनी आमच्या पयशांनी तूं रेडिओ ऑन करत जाल्यार पदां कमी येता आनी मोदी चड येता. कोणाचे पयशे? तुजे पयशे आनी म्हजे पयशे. टॅक्स पेयर्स मनी इज यूज्ड बाय गव्हर्नमेंट टुडे टू से मोदी की गॅरंटी. गॅरंटी हो शब्द आमी हाडिल्लो, तांची गॅरंटी नाशिल्ली. ते सदांच सांगताले हमारा वादा है. वादाचे तर गॅरंटी हो शब्द आम आदमी पार्टीच्या आमी ज्यो गॅरंटी दिल्ल्यो त्यो आमी फुलफील केल्या पळय तश्यो भारतीय जनता पार्टीन गॅरंटी हो शब्द आमचो चोरलो आनी आतां ते ऍड करता. म्हणजे तू खंय पळय 91% सगळी बीग नाही प्रश्न आयकून घे म्हजे. आय विल आन्सर युअर क्वेश्चन. दोन अमित आणि एक विजय मिळून विजयी करतले आमी सगळे. जर म्हाका कॅटलिस्ट जावचो पडलो टू गेट एवरीथिंग सॉर्टेड वी विल डू इट. वाय नॉट? सी पॉलिटिकल पार्टीज ज्यो आसा कोणाक डावट आसपाक जायना की गोवा फॉरवर्ड पार्टी जी आसा ताका बीजेपी बद्दल मोग आसा काय ना हाचे आन्सर हांव दिवपाक शकना. पूण गोवा फॉरवर्ड पार्टीचो जो एक उद्देश आसा आनी आमी ते असेंब्लीनी पळयला की दे ही इज ऑल्सो फायटींग अगेन्स्ट द गव्हर्नमेंट. क्वेश्चन इज वी विल सी रे. आता इतल्या बेगीन उलोवन कितें आसा? काँग्रेस opinion asa. So once we will sit with him, we'll discuss. That is his personal opinion. Now regarding coming to your candidate, I think winnability and loyalty, these are going to be the important factors in deciding the ticket. Loyalty main important factor असतो. I mean both winnability also is important. We have to win those seats. आरजीने उमेदवार डिक्लेअर केलेत आणि त्यांनी मॅनिफेस्टो सुद्धा डिक्लेअर केलं. त्यांच्यामुळे मतविभागणी झाली तर फटका तुम्हाला बसणार की भाजपला फायदा? एक गोष्ट सांगू इच्छितो की ज्या वेळेला आपण इंडिया अलायन्सचे टॉक्स सुरू होते, मी स्वतः त्यांना बोलावलं होतं. ते आले नाही म्हणजे, पण त्यांनी म्हटलं आम्हाला कोणी अप्रोच केलेलं नाही. आम्ही एक गोष्ट त्यावेळेला स्पष्ट केली होती की आरजी पक्ष एकत्रितपणे आमच्यासोबत आले तर खूप काही गोष्टी आपण घडवू शकतो. पण सकाळी एक गोष्ट बोलतो की आय हॅव नो प्रॉब्लेम टू गो विथ इंडिया अलायन्स आणि 1 तास संपत नाही नंतर म्हणतो की आय एम गोइंग इंडिपेंडेंट.
ह्याचा अर्थ काय आहे ते सांगायला मला गरज नाही. लोक समजूतदार आहे. कारण वोट स्प्लिटर इज वन हू हॅज a small percentage of vote but want to contest these elections. RG पक्षाने डोनेशनसाठी माझ्याकडे 40,000 आहे म्हणून पैसे, he said I don't have money to pay rent. In 1 hour or after 1 or 2 hours he then says that I want to contest Lok Sabha election, and suddenly you see posters all over Goa. That all costs. Now how that money has come, how all these things have come is very important for people to know, and for people to know that all forces which are against BJP today are coming together, and one party decides to hold election or to contest elections separately, which means people should understand the fact what is the conduct of that party. That are they going to jump from 10% to winning vote share of 32 or 34%, or are they going to pull out those 10% votes which are going to damage the opposition? I think people are smart. This time people are going to vote wisely. People are going to vote for India Alliance, which is fighting these elections very seriously to defeat corrupt BJP. And I think there should not be any doubt in people's mind as to who is a vote splitter. I very categorically make it a point to say that RG is a vote splitter. Suddenly their change of stance in few minutes, few hours goes to show what their intentions are, and I think it is clear in people's mind. नॉर्थ गोवाचा कॅन्डिडेट कोण असतो? काय डिसिजन आहे? रमाकांत दोन तरी कोल्हापूर द्या. already सांगले बरे ऑलरेडी सांगले होय, that होय. next week Tuesday we ऑलरेडी have a आपले meeting. So after पोस्टर्स that स्टार्ट केलं दोन्ही पार्टीचे आमदार ते राव रे. you see, like we said, रमाकांत कोल्हापूर ऑलरेडी आपलं प्रचार स्टार्ट केलेलं regarding असा. our candidate I have already clarified to you. Now regarding RG तू म्हणता की त्यांनी पोस्टर लायले. आज परत एकदा तुमच्या माध्यमातल्यान नाव वी ऑल हॅव कम टुगेदर. वी अपील देम की बाबा तुम्ही जर खरेच जर बीजेपीक डिफीट करपाक सोदता जाल्यार कम टुगेदर. लेट्स फाईट युनायटेडली. लेट पीपल ऑफ गोवा. पण त्यांचे एक एलिगेशन आहे की ना, ना, पहिलीपासून काँग्रेसचे कॅन्डिडेट निवडून येता आणि मागीर बीजेपी होता, सो आम्ही बीजेपी काँग्रेसची कित्याक सपोर्ट आज करा? इशू असा लोकसभेचो. आज लोकसभेचो एक खासदार फुटून वचपाक कितें आय मीन क्वेश्चन ऑल्सो यू हॅव टू सी टुडे द क्वेश्चन इट इज अबाउट द नेशन. आज ह्या बीजेपी पार्टीन पूर्ण देश आज वाट लावन उडयला. आज लोकांक जॉब ना, करप्शन, खुबशे इशू आहा. So to fight this, I think all opposition who are there, if they are serious in defeating BJP, बरोबर येवपाक जाय. But they have declared the two candidates. हय रे, सो तुझ्या माध्यमांतल्यान आज हांव परत एकदा वी अपील टू ऑल, नॉट ओन्ली हिम, टू दोज इंडिपेंडंट MLAs ऑल्सो. रेजिनाल्डाकूय उलो मारता, आंतोन वाजाकूय उलो मारता, डॉक्टर शेट्याकूय उलो मारता, मोगो पक्षाकूय मारता. कित्याक मोगो पक्ष 2022च्या असेंब्ली इलेक्शनान बीजेपीच्या अगेन्स्ट गेल्ले. TMC तांचो पार्टनर आशिल्लो. ऑफिशियली ते ब्रेक जाला. So we give a call to all these people that we have come together. You also come with us to fight against the BJP. You are giving a call to everyone. What about to your own party leaders, where there are certain groups within among yourselves? There are no groups within our party. Congress party is united, and Congress party is going to win both the states. कॅन्डिडेट असताना युतान जर 8 जणांनी सांगले हांवें की ट्युजडे आमची मिटींग आज जावन येऊ. तुमचे अलायन्स म्हणटा तुमी आतां पळय जर MG पार्टी आमचो डिपेंड करता ताका मोदीन 2 फावटी मिटींग आपयला अलायन्स साठी. तुमची पार्टी अजून पर्यंत RGकूय आपयना किंवा गोवा कोणाकूच आपयना. RG हांवें 10 फावटी आपयला. पण नॅशनल लीडर कोण जेवणाक आपयना. हांव पार्टी प्रेसिडेंट मरे. आज दोघांनी मिळून आपयलं मरे, पळोवया मरे. त्यांचे सेंट्रल लीडर बीजेपीचे MGP 2दा घेऊन गेले, उलोवप जाले. हांव एज अ पार्टी प्रेसिडेंट जर दुसऱ्या पार्टीच्या अध्यक्षाक आपोवणे धाडटा जाल्यार आनी कितले ऑफिशियल आसपाक जाय? प्रश्न हो आसा की इंटेन्शन आसपाक जाय येवपाक जाय जाल्यार. आज तुमच्या माध्यमांतल्यान आमी दोनीय सांगता की RG आमकां येवन मेळचे, आमी मेळुया म्हणून. जागो तुमी थारात खरे, आमी मेळटा, आमी येता नाल्यार तुमकां मेळटा. प्रश्न हो आसा की सिरियसनेस टू फायट दीस इलेक्शन्स टुगेदर, सिरियसनेस टू फायट ऑर डिफीट करप्ट BJP टुगेदर. इफ देर इज नो सिरियसनेस एज फार एज दॅट एक्सपेक्ट इज कन्सर्न, वी आर टुगेदर. आमी बरोबर इलेक्शन लढतले, आमी लढपाक फुडें सरल्या, आनी आमची इच्छा जी आसा ती आमच्या इंटेन्शन जे आसा ते आमच्या कंडक्टांतल्यान दिसून येता. म्हणून आज आमी तुमचे समोर बरोबर बसल्या. इच्छा ना बरोबर येवपाची इच्छा नसत जाल्यार ते दे वील फायंड रिजन नॉट टू डू इट.
अँड मेक व्हेरी लॉट ऑफ एक्सक्युजीस टू से येना येवपाचें ना ना म्हणून ताका आमी कांय करपाक शकना कारण इंटेन्शन्स आर क्लियर फ्रॉम कंडक्ट अँड देअर कंडक्ट इज क्लियर फ्रॉम वॉट दे आर डुईंग रायट. The option is still open for that cup of tea and John and then the हांवें आतां सांगलें काय बरें आतां हांव सद्या हांव घरात आसा बरो ना म्हणून सो हांवें म्हणलें आतां जेवपा आसा हो हे दिवन जेवण तरी बरोबर करुया वाय नॉट. सी कशें आसा मरे लिडरशीप हॅज टू अंडरस्टँड वन फॅक्ट इज दॅट इफ यू वॉन्ट टू डिफीट समथींग विच इज करप्ट अँड विच इज ओनली रिलायींग ऑन स्प्लिट ऑफ वोट्स then that split of votes should connect together to defeat. आज आमची तिगांची जर एकठांय वोट पर्सेंटेज फाटल्या इलेक्शनाची धरत जाल्यार 50% जाता म्हणून. सो what is mathematics हातूंत भितर? It is simple that these all parties come together. BJP धांवची पडटली गोंय सोडून आनी ते आसा हांवें म्हणलां तुमकां हातान झाडू घेवन आमी फुडें सरतले. तिसरे फुडें सरतले ते कोणाचे तुपय. डायलॉग किती आहे तो डायलॉग डायलॉग सांग हातान झाडू घेऊन किती आमी गोंयकार हातान झाडू घेऊन बीजेपी भायर मारतले. बीजेपीच्या कमळाक भायर मारतले. सर सर दोघे हात एकीकडे धरून एक सो तुका हात धरून आमी फोटो दिसता. सर एक 1 2 3 गोंयकार हातान झाडू घेऊन भ्रष्ट बीजेपीच्या कमळाक भायर मारतले.